ग्रामपंचायत नगर तुम्ही छातीत हात ठेवून सांगा की याच्यात ग्रामपंचायत मी ग्रामपंचायतने गैरकारभार केला असं म्हटलं का? नाही, सांगा फक्त. मी हे सांगू लागलो इथं आल्यानंतर काम कुणाचं आहे करून घेण्याचं? क्लस्टर हा क्लस्टरचं काम कुणाचं आहे? एक्झिक्युटिव्ह बॉडी कोण आहे सर? कलेक्टर, पालकमंत्री. ग्रामपंचायत काय करेल? इथं आमदाराला मी त्याच्यावर उत्तर येतो. प्रोजेक्ट हे बघा, त्याचा भ्रष्टाचार झाला. तुम्ही उपोषणाला सगळी बसलो बॉडी होतो. कलेक्टर लेवलची. माझ्याकडे 400 पेजेस फाईल आहे. इम्प्लिमेंटेशन आणि ग्रामपंचायत त्यामध्ये कसं करणार? प्रवीण, तू नेतेगिरी नको बोलू, नंतर बोल ना. तुम्ही सरळ खरं सांगा. सांग ना नंतर मग. आता तू खोटं बोलला की नाही अगोदर 2-3 गोष्टी? नाही. बघ, तू असं करशील ना, असं करशील ना, ऐकून घे. तू प्लीज असं करू नको. तुला जे बोलायचं तू नंतर मीटिंग घेऊन बोलतो. पब्लिकला सांगा. मी यांचं ऐकून घेतलं की नाही? नंतर बोलतो पब्लिकला. मी काय खोटं बोलतो? पब्लिकला क्लस्टर काय होतं नाही? नंतर बोलतो मी त्यांना. सांगा ना ते. मी 15 तारखेच्या आत बोलतो त्यांना. एक्झिक्युटिव्ह बॉडी. सरळ बोलतो मी. एक्झिक्युटिव्ह बॉडी ही राज्य सरकार आहे. हा, मग एक्झिक्युटिव्ह बॉडी राज्य सरकार आहे. मग राज्य सरकारला सांगतो मी. चौकशी लावली. इम्प्लिमेंटेशन झालेली आहे. जबाबदार राज्य सरकार आहे का ग्रामपंचायत? झालं का? एवढंच सांगा फक्त. झालं का? का त्याच्यात ग्रामपंचायत आता सांगतो मी. बाई सांगतो मी. बाई सांगतो मी. बाई सांगतो मी. बाई सांगतो मी. ऐका. पैसे खाल्ले म्हणून. आता तुम्ही 2 मिनिटं ऐका. हे बघा, 400 अहो, तुम्ही एक दुसऱ्याचे या संस्थांमध्ये भ्रष्टाचार झाला तर माझ्याकडे पत्राचं उत्तर आहे. ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार केला होता. माझ्याकडे उत्तर आहे ते. प्रवीण ऐक, तुझ्या ग्रामपंचायतीची चौकशी चालू आहे का? चालू आहे सर. हा, चालू आहे का? त्याच्यात इंटरेस्ट. बस मग मी तेच सांगतो. बस तेच सांगतो मी तुम्हाला. हा, तुम्ही पॉझिटिव्ह बोलता पण सगळं काय निगेटिव्ह घेऊन चालू राहिले आमदार साहेब. अरे तू निगेटिव्ह घेऊन चालला, मी नाही. सगळं तू घेऊन चालला. तू मुद्दा पक्षपातीपणा करतोय. तुझ्या पक्षाचा त्यावेळेला बोलला तो. चौकशा लावा. ग्रामपंचायत विभक्त करायचं प्लॅनिंग करा. कामाला काय करू तुम्ही? एवढं पॉझिटिव्ह बोलताना तेवढं पॉझिटिव्ह काम करा साहेब. तुम्ही एवढं आमचं म्हणणं. अरे मी कुणाचं नाव घेऊन बोललो का? नाही, ज्याला लागेल त्याला. इथं एक मिनिट तुम्ही घ्या, मागून घ्या. हे बघा, मी तेच बोलतो. अरे ऐक ना यार, तुमचे भांडण तुम्ही नंतर करा. तुमचे भांडण नंतर करा ना. मग ते पुरावे आहेत ना, तुम्ही माझ्याकडे द्या, मी देतो. त्यांनी भ्रष्टाचार केला, कोणी भ्रष्टाचार? अरे हा ना, ज्यांनी भ्रष्टाचार केला ना, मला पुरावे द्या, मी देतो त्यांना. पुरावा देतो तुम्हाला मी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, बातमी आहे प्रशांत बंब यांच्या संदर्भातले. प्रशांत बंब आणि एक माजी उपसरपंच यांच्यामध्ये भर सभेमध्ये राडा बघायला मिळालेला आहे. गोष्ट आहे एका कार्यक्रमामधली. एका भर कार्यक्रमामध्ये भाजपच्या आमदार प्रशांत बंब यांना माजी उपसरपंचाने तू आधी खोटं बोलला. भाजप आमदार आणि माजी उपसरपंचामध्ये भर कार्यक्रमात राडा. भाजप आमदार आणि माजी उपसरपंचामध्ये भर कार्यक्रमामध्ये जोरदार बाचाबाची झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे. गंगापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि एका माजी उपसरपंचामध्ये भर सभेत बाचाबाची झाल्याची घटना आता समोर आलेली आहे. ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारावर आमदार आणि माजी उपसरपंच आपसात भिडल्यात. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. सोशल मीडियावर तो व्हायरल देखील झालेला आहे. माजी उपसरपंच आणि आमदाराचा हा वाद जिल्ह्यात आता चर्चेचा विषय बनलेला आहे. भाजप आमदार प्रशांत बंब हे जनता दरबार कार्यक्रमानिमित्त नागरिकांना मार्गदर्शन करत होते. यावेळी सभास्थळी उपस्थित असलेल्या माजी उपसरपंचाने ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आक्रमक भूमिका घेतली. यावेळी दोघांनी एकमेकांना अनेक प्रतिप्रश्न केलाय. आमदारांनी दिलेले आश्वासन पूर्ण केलं नाही असा आरोप करत माजी उपसरपंच आक्रमक झाले. तर तुम्ही केवळ सकारात्मक बोलता पण नकारात्मक कामं करता, कधी सकारात्मक कामही करा असा माजी उपसरपंचाचा म्हणणं होतं. आणि हा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे.